पुढे जावं लागतं. परत सगळ्या पायऱ्या आल्या. संतांची सेवा करता आली पाहिजे. संतांची सेवा झाल्यानंतर संतांच्या अंतःकरणामध्ये करुणा निर्माण होईल आणि करुणा निर्माण झाल्यानंतर त्यांचा उपदेश होईल. सगळ्या जगताला ते उपदेश करतात. एक एक वेळेस अधिकार पाहून काय काय वेळेस उपदेश केलेला आहे संतांनी. आणि एक एक वेळेस सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. नामस्मरणाचं महत्व सांगत असताना संतांनी सगळ्यांना अधिकार दिलेला आहे. कारण या कलियुगामध्ये दुसरं तिसरं साधन शक्य नाही. 60,000 वर्ष तप करणं विश्वामित्राला जमत होतं, कारण लाखाचं आयुष्य होतं. पण या कलियुगामध्ये तेवढं आयुष्य नाही माझं. शतायुर्वै पुरुषा, 100 वर्षाचं आयुष्य, म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य देव द्यायलाच बसलाय असं नाही. त्याच्या अधिकाराप्रमाणे, त्याच्या आरोग्याप्रमाणे तेथे आयुष्य त्याला लागू होतं. शतायुर्वै पुरुषा, 100 वर्षाचं आयुष्य. आणि या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी प्राप्त करायच्या लक्षात. म्हणून विनाकारण आपला वेळ खर्ची करू नये मनुष्याने. ते ज्ञान संतांकडे गेल्यानंतर प्राप्त होतं लक्षात घ्या. संत प्राप्त झाल्यानंतर त्यांचा उपदेश होईल. उपदेश झाल्यानंतर ते ज्ञान प्राप्त होईल. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सायुज्य नावाचा मोक्ष. तेणे मुक्तीचारी साधिल्या. 4 मुक्तीचा विचार आपल्या ठिकाणी सांगितलेला आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. विठ्ठल विठ्ठल.